हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो व्हिडिओची सुरुवात मस्तपैकी क्लिनिंग पासून केलेली आहे. गृहिणीच्या जीवनातला महत्त्वाचा पार्ट म्हणजे क्लिनिंग असतं. ते घर सजवणं, घरातली क्लिनिंग, घरातले बेड आवरणं, घरातल्या वस्तू क्लीन ठेवणं, हे प्रत्येक गृहिणीचं जे आहे ना मॉर्निंगचं रुटीन असतं. सो बघा, मुलं वगैरे गेले स्कूलला, त्यानंतर चिवचे पप्पा सुद्धा गेले ऑफिसला. त्यानंतर मी बेड म्हणजे लगेच जे आहे ना बेड आवरते. तसंही किचन माझं आवरायचं थोडं बाकीच आहे. तर भांडी कुंडी घासून घेतली, त्यानंतर बेड वगैरे असं आवरून घेतलं की मला थोडं मन जो आहे ना तो थोडा रिलॅक्स वाटत असते. आणि खरं सांगू तर मला बेड वगैरे आवरायला खरंच खूपच जास्त आवडत असते. सो अशा पद्धतीने बेड आवरून घेतला. त्यासाठी मी एक छोटासा असा जो डस्टिंग ब्रश आहे ना तोच यूज करत असते, जो नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवत असते. त्यानंतर आली मी हॉलमध्ये खूप जास्त तर असं तुम्हाला बघून वाटत नसेल की पसारा असेल, पण खरं सांगू तर खूपच पसारा झालेला आहे. आणि त्यासाठी इथे मी 2-3 डस्टिंग ब्रश आणि एक लिक्विड स्प्रे आहे ना, ॲक्च्युली हे मायक्रो फायबर क्लॉथ्स आहे. याला मी छान गरम पाण्यामध्ये पिळून घेतलं आणि त्याला मी आता त्याच्यानेच पूर्ण घरातल्या वस्तू अगदी चकाचक अशा करून घेणार आहे. ॲक्च्युली होते काय ना, रोज रोज या गोष्टी करायला ना वेळच मिळत नाही. खरं म्हटलं तर रोज आपण शक्यच नाही एवढ्या साऱ्या गोष्टी म्हणजे पुसणं. सो मी काय करते ना, कधी अधेमध्ये किंवा एक दिवसाच्या गॅपमध्ये किंवा वीकली ही कामे जी आहेत ती करत असते. आणि तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की माझ्याकडे फर्निचर येणार आहे, जसं बुक शेल्फ, त्यानंतर इन्व्हर्टरसाठी आम्ही बॉक्स बनवायला दिलेला आहे. पण काय झालं ना, मी म्हणजे एक आठवडा गावाकडे होती, त्यामुळे थोडा डिले झालेला आहे काम. त्याने बॉक्स तर इन्व्हर्टरचा बॉक्स त्याने आणून दिलेला आहे, पण त्याची फिनिशिंग वगैरे जी आहे ती व्हायचीच आहे. आणि तो असाच कोपऱ्यात पडून होता, म्हणून म्हटलं याचं काहीतरी यूज करावं जोपर्यंत हा इथे आहे तोपर्यंत. तसंही त्याला मला इथेच ठेवायचा प्लॅन जो आहे तो सुरू आहे. म्हणून मी इथे काय केले ना, थोडे जे काही टी टेबलमध्ये बुक्स होते, मुलांचे पुस्तक्स होते आणि माझे ऑनलाईनचे जे काही 1-2 पार्सल आहेत ना ते मी इथे ठेवलेले आहे, जेणेकरून म्हणजे टी टेबलचा पसारा थोडा कमी होईल आणि इथे हा कोपरा छान दिसावा म्हणून मी 1-2 ग्रीन प्लांट्स ठेवलेले आहे. त्यानंतर आर्टिफिशियल प्लांट्स ठेवले आणि थोडे छोटे मोठे सजावटीच्या वस्तू ज्या आहेत ते ठेवलेले आहे, कारण मला घरातला प्रत्येक कोपरा सजवायला खरंच खूप जास्त आवडत असते. त्यानंतर पडदे वगैरे मी काढून घेतले. अगदी म्हणजे घरामध्ये असं छान प्रकाश आला ना तर खूप छान वाटत असते. त्यानंतर हा काच मी म्हणजे असं कोपऱ्यामध्ये एक काच लावलेला आहे, त्यावर मी काही असे आर्टिफिशियल प्लांट्स ठेवलेले आहे. आणि त्यालाही बऱ्यापैकी धूळ बसतेच, कारण काय होते ना, घराच्या बाजूला म्हणजे बांधकाम असल्यामुळे खूपच धूळ येत असते. त्यामुळे अधेमध्ये मी असं पुसून काढत असते. आणि थोडं गरम पाण्यामध्ये एखादं कापड, असं सुती कापड जरी आपण पिळून त्याच्याने पूर्ण घरातल्या वस्तू जरी पुसू ना, तरी बघा ना अगदी म्हणजे छान क्लीन होऊन जातात. म्हणजे खूप जास्त अशी डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. आणि मला असं वाटते की मलाच नाही तर प्रत्येक गृहिणीला घरातल्या वस्तू असं डीप क्लीन करायची सवय आहेच. म्हणून तुम्हाला यातून काही टिप्स जर आवडत असतील तर नक्कीच तुम्ही म्हणजे ट्राय करा. आणि खरं सांगू तर गरम पाण्यामध्ये छान असं कापड नाही का त्याला पिळून जे नाही का त्याच्याने जर आपण पूर्ण वस्तू पुसल्यानं तर बघा अगदी धूळ लगेच सहज निघत असते. त्यानंतर सोफा घेतला क्लीन करायला. तेवढं फारसं खराब झालं नव्हतं. माझ्याकडे सोफा क्लीन करायसाठी असं मी ब्रश जो आहे तो ऑनलाईन मागवलेला आहे, त्यानेच मी पूर्ण धूळ वगैरे काढून घेतली. सो काय होते ना, कधी कधी म्हणजे मुलं घरी असले की मग या सगळ्या वस्तू डीप क्लीन करणं शक्य नसतं. म्हणून म्हटलं आता मुलांची स्कूलही चालू झाली, म्हणून म्हटलं चला आता सोफा थोडा म्हणजे पुसून घेते, डस्ट त्यातली काढून घेते, कारण आपल्याला दिसत नाही पण सोफ्यावर जे आहे ना बारीक बारीक केस, खूप असे बारीक बारीक डस्ट जी आहे ती असते आणि ती हाताने किंवा कापडाने जरी झटकली ना तरी निघत नाही. म्हणून मी असा एक हार्ड ब्रश जो असतो ना तो मागवला आहे, त्यानेच मी असं पूर्ण पुसून काढलं. खूप जास्त मी डीप क्लिनिंग काही केली नाही. त्यानंतर आले मी बेडरूममध्ये. ॲक्च्युली हे ड्रेसिंग टेबल मला क्लीन करायचं होतं, खूपच जास्त पसारा झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. चिव काय करते ना, तिला एक जरी म्हणजे तिचं हेअरची पोनी वगैरे जे पोनीटेल आहे ना ते जर नाही मिळालं ना तर ते पूर्ण बॉक्स असं इथे टाकून ठेवून देते, ज्याच्यातले क्लिप्स, छोटे छोटे क्लचर, मग तिचे पूर्ण असं अस्ताव्यस्त होते. म्हणून मी आता पटापट जे आहे ना ते पूर्ण एका जागी ठेवून दिले. त्यानंतर असे जी माझ्याकडे ही छोटीशी बास्केट आहे ना, येल्लो बास्केट, त्यामध्येही खूप पसारा झाला होता. त्यामध्ये
त्यामध्ये मी माझं जे आहे ना मॉइश्चरायझर, माझं लिप बाम, त्यानंतर काही अशा छोट्या मोठ्या लिपस्टिक वगैरे जे आहे ते मी ठेवत असते. सो ते पण मी असं ऑर्गनाईज करून ठेवते, जेणेकरून मग रोजच्या घाई गडबडीमध्ये जे आहे ना ते मला पटकन असं म्हणजे सकाळी सकाळी काय होते ना, मला सकाळीच अंघोळ करायची सवय आहे आणि मग पटकन अशा वस्तू हाताला लागल्या पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीने जे आहे थोडं असं अरेंजमेंट जे आहे ते घरामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे ती बास्केट पुसून घेतली आणि ड्रेसिंग टेबल तेवढं काही खूप जास्त खराब झालेलं नव्हतं म्हणून मी थोडं काच पुसून घेतला आणि लगेच आजूबाजूचं चे कोपरे आहेत ना ते सुद्धा पुसून घेतले. त्यानंतर स्विच बोर्ड आहे ना ते सुद्धा मी पुसून घेते. म्हणजे काय होते ना, स्विच बोर्ड शक्यतो बऱ्याच घरी व्हाईट कलरचेच असतात आणि मग त्यावर थोडी जरी डस्ट दिसली ना तरी लगेच असं उमटून दिसते आणि खूप मग जास्त दिवस जर आपण ठेवला ना मग ती डस्ट खूपच जास्त म्हणजे अशी बसल्यासारखी होते त्यावर. म्हणून अधेमध्ये स्विच बोर्ड सुद्धा असं पुसून घेते. त्यानंतर अलमारी बघा, ही सुद्धा अलमारी मी नेहमीच पुसत असते आणि मला असं वाटते की घरातल्या छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू जर आपण नेहमी अशा म्हणजे चकाचक करत राहिलो ना तर मग खूप जास्त काही खराब होणारच नाही आणि आपलं घर सुद्धा एकदम असं म्हणजे नवीन असं एकदम फ्रेश राहत असते. सो बघा, हा फोटो जो आहे ना तो वेदांच्या बर्थडेचा फोटो आहे, 5th बर्थडेचा, जेव्हा आम्ही म्हणजे माझं घराचं वास्तुशांती सुद्धा केलं होतं तेव्हाचा तो फोटो आहे. ॲक्च्युली त्याला जे आहे ना हार्ट शेपमध्ये मी कापून घेतला होता, कारण मी एक हार्ट शेपचा असं डेकोरेटिव्ह लॅम्प आणला होता घरी, जो शिफ्टिंगमध्ये माझ्या हाताने फुटलं आणि म्हणून मग तो फोटो मी इथे लावून ठेवून दिला. त्यानंतर बघा, हा एकच मायक्रोफायबर क्लॉथ, सगळ्या वस्तू मी याच्याने पुसून काढत आहे, ज्याचा मला आनंदही होत आहे. सो त्यानंतर छोट्या मोठ्या बऱ्याच वस्तू असतात घरामध्ये जे म्हणजे आपल्याला लक्षातही येत नाही, पण आपल्याला ती कामे करावी लागते. आणि बरेचदा असं बोललं जातं आपल्या गृहिणीला की तू घरातच तर राहते, घरात तुला कामच कोणते राहतात, तू करतेच काय, मुलं गेल्यावर तर तू आरामच करत असतील ना. तर असे बरेच क्वेश्चन जे आहेत ना आपल्या डोक्यात म्हणजे येतात. बरेच लोकांनी आपल्याला बोलून सोडलं असतं, पण मला असं वाटते की प्रत्येक गृहिणीने जे आहे ना या गोष्टी मनावर न घेता आपलं काम जे आहे ना आपण आपल्या पद्धतीने करत राहावं. कारण समोरचं जरी आपल्याला म्हणतो की घरात राहून तुला कामच काही, पण प्रत्येकाला माहीत असते, प्रत्येक गृहिणीला माहिती आहे की घरामध्ये किती काम असतात. आणि मला असं वाटते की जो समोरचा व्यक्ती म्हणजे बोलतो ना असं की तुला घरात म्हणजे कामच कोणते राहतात, तू दिवसभर करतेस काय, तर खरं म्हटलं तर त्या गृहिणीने जे आहे ना ती समजून घ्यायला पाहिजे. आणि एक गृहिणीच गृहिणीला अशा प्रकारचे टॉन्ट जे आहे ना ती देत असते. सो चला, असो हे तर नेहमीच झालाय, आता आपण या गोष्टीतून बाहेर पडूया आणि काहीतरी आपल्या स्वतःसाठी करूया. सो बघा, मी अशा पद्धतीने पूर्ण असं छोटे मोठे वस्तू जे आहे ते पुसून घेतले. त्यानंतर आली मी किचनमध्ये तर भरपूर म्हणजे वस्तू असतात, जे भरपूर कामं असतात, जे कुणाला दिसतही नाही आणि कुणाला सांगताही येत सुद्धा नाही. सो आता मी इथे सगळे बोर्ड वगैरे जे आहे ना, म्हणजे इथे मी काय होते ना, शक्यतो मी मोबाईल चार्जिंग किचनमध्येच लावत असते, कारण फारसा वेळ माझा किचनमध्येच जातो. त्यामुळे मला अशी सवय आहे. बरेचदा तुम्ही नोटीसही केले असेल, माझा चार्जर नेहमी किचन बोर्डलाच असतो. सो आता मी चार्जर काढून घेतला. त्यानंतर इथे मिक्सर, हे इलेक्ट्रिक केटल, यावर सुद्धा धूळ येते, कारण अगदी विंडोच्या बाजूला जे आहे ना घराचं काम सुरू आहे आणि पूर्णपणे विंडो तर बंद ठेवू नाही शकत. त्यामुळे जे आहे मी विंडोची एक जाडी साईडची जी आहे ना ती काढून ठेवते आणि तिथून भरपूर धूळ येते, पण काय करणार ना, शेवटी स्वयंपाक वगैरे करताना मला ती विंडो ओपन करावीच लागते. त्यानंतर इथे मी जे आहे ना फूड प्रोसिजर पुसून घेतला, अगदी खालच्या बाजूने सुद्धा. कधी कधी काय होते ना, खालच्या बाजूने जाळ्या लागायला सुरुवात होते जर आपण बरेच दिवस पुसलो नाही तर म्हणून मग मी असं अधेमध्ये खालून जे आहे ना असं पुसत राहते. त्यानंतर जे काही मी डेकोरेशनचे सामान वगैरे इथे जे काही लावलेले आहेत ना, वॉल वगैरे म्हणजे वॉल डेकोर वगैरे, ते सगळं मी असं पुसून घेतलं. त्यानंतर गॅस ओटा, महत्त्वाचं पार्ट किचनमध्ये म्हटलं तर गॅस ओटा आहे. एकदाचं का गॅस ओटा जर आपण असं चकाचक करून ठेवलं ना तर बघा किचनचं लुक तर खूप छान येतो, पण अगदी किचनमध्ये काम करायला सुद्धा उत्साह येत असतो. म्हणून मला जेव्हा किचनमध्ये कुठलाही स्वयंपाक किंवा कुठलीही रेसिपी
करायची असते ना, मी त्याआधी पूर्णपणे असं किचन जो आहे तो क्लीन करून घेते, कारण पूर्णपणे किचन क्लीन असलं ना तर माइंडही अगदी फ्रेश वाटत असतं. त्यानंतर जेव्हा मी भांडी घासली ना तेव्हा मला असं म्हणजे वाटत आहे की आता मला ग्रॉसरीचं सामान आणायचं आहे जेमतेम म्हणजे 3-4 दिवसानंतर. म्हणून मी एक एक ग्रॉसरीचे डब्बे जे जे रिकामे झाले ना ते म्हणजे इथे घासून काढले. त्यानंतर बघा हे वॉशिंग क्लॉथ्स मी सकाळी जेव्हा स्वयंपाक आवरला तेव्हा गरम पाण्यामध्ये इथे भिजवून ठेवले होते, म्हणून म्हटलं आता छान थंडही झाले होते म्हणून ते वॉशिंग क्लॉथ जे आहे ते म्हणजे वॉश करून घेतले आणि लगेच थोडा वेळ आराम केला. तेवढ्यातच मुलं आली होती घरी आणि मुलं घरी आली की म्हणजे त्यांच्याजवळच मग फारसा टाइम चालला जातो आणि मग कुठलाच घरातलं काम जे आहे ते मला करताच येत नाही. सो मुलं आले की त्यांना दोघांनाही अशी सवय आहे की आल्याबरोबर शूज वगैरे आपले स्टँडवर नेऊन ठेवतात. त्यानंतर बॅग सध्या मी म्हणजे त्यांना आज माहिती नव्हतं मी हा बॉक्स इथे ठेवलेला आहे, म्हणून मी आता त्यांना सांगत आहे की इथे बॉक्समध्ये बॅग्स ठेवा, नाहीतर ते नेहमी आतमध्ये नेऊन ठेवतात. सो वेदांतला थोडा पॅम्पर करावा लागते, कारण तो म्हणजे थोडा त्याच्याच मनाप्रमाणे जो आहे तो वागत असते आणि त्याला असं कोणी ऑर्डर दिलेला ना बिलकुल चालणार नाही. चिवला जे म्हटलं ते ती करून घेणार, पण वेदांतला थोडं जास्त त्याला लावावं लागते. सो बघा त्याने बॅग बाहेरच काढून ठेवलं आणि त्याला म्हटलं अरे बाबा तू टिफिन नेऊन ठेव. सो त्याचे थोडे चालू झाले, मम्मा मी थकलो ना, मी आत्ता आलो ना स्कूलमधून, तू ने ना. मग मी त्याला म्हटलं की नेऊन ठेवणार रे बाबा. तो खूप जीवाभावावर त्याला तुम्ही त्याचे एक्सप्रेशन बघू शकता, अगदी जीवाभावावर उठून तो जो आहे तो टिफिन नेऊन ठेवणार. त्यानंतर तो इकडे तिकडे बघणार, या रूममध्ये त्या रूममध्ये, म्हणजे त्याला टिफिन नेऊन ठेवायलाच 5 ते 10 मिनिट जे आहे ते किचनपर्यंत लागतच असतात. आणि चिऊ जे आहे ते बिलकुल विरुद्ध आहे. तिला अगदी सांगितलं ना की बाळा तू कपडे वगैरे चेंज करून घे, त्यानंतर लगेच ती स्कूलमधून आल्यानंतर बॅग टिफिन वगैरे सगळं प्रॉपर जागेवर ठेवून ती लगेच फ्रेश होते, छान फ्रेशन अप होऊन ड्रेस वगैरे चेंज करते. आणि तुम्ही याला बघू शकता, याचं एकच काम असतं, स्कूलमधून आल्याबरोबर त्याला टी व्ही बघायला खूप आवडते, त्यामुळे तो सर्वात आधी टी व्ही लावतो. सो बरेचदा मुलं असं करतात, मुलं आपल्या मनाने जे आहे ते वागत असतात, म्हणून प्लीज डोंट जज, कारण तो खूप छोटा आहे. म्हणजे माझ्या तरी मते मी त्याला छोटाच समजते आणि त्याचे खूप जास्त नखरे म्हणजे कधीच करतो, तो नेहमी असं करत नाही. त्यानंतर त्याला कपडे वगैरे चेंज करून दिले. लगेच मी चिवला जे आहे ना म्हणजे तिला 4 वाजता तिला ट्युशन असतात, ट्युशन क्लासेस असतात आणि ते अगदी 3:45ला घरी येतात दोघंही. त्यामुळे तिला आता जेवण करायला काही टाईम नाही, म्हणून मी मुंगफली जी आहे ना ती अशी उकडून ठेवली होती. सो तिला मुंगफली दिली. इथे मी दूध तापवायला ठेवलं होतं, तेवढ्यातच वेदांतने त्याचं बिस्किट पॉकेट जे आहे तो घेऊन बसला होता, म्हणून पटापट दूध जे आहे ना मोठ्या आचेवर गरम करून त्याला देऊन दिलं, कारण नाहीतर तो आता पूर्ण बिस्किटचं पॅकेट त्याने रिकामा केला असता. आणि मी म्हणजे अशी सवय आहे, मी खूप जास्त बिस्किट चिप्स वगैरे जे आहे ना ते खूप अवॉइड करते. आणि आता त्याला भूक लागली होती म्हणून मी इथे थोडे ड्रायफ्रुट्स दिले त्याला, काजू बदाम पिस्ता. त्यानंतर इथे बिस्किट जे आहे ना मी फक्त 2 दिले, म्हटलं चला आता त्याला खूप जोराची भूक लागली होती आणि बाहेरून आवाजही होता मम्मा लवकर घेऊन ये, म्हणून मी एक बिस्किट जे आहे त्याला एक्स्ट्राचं दिलं. त्यानंतर त्याला असे कपडे वगैरे त्याने स्वतःच चेंज करून घेतला, फ्रेश वगैरे झाला आणि अगदी असं नाश्ता वगैरे होऊन जे आहे ना तो थोडा एखादी तास टीव्ही बघतो. त्यानंतर चिऊची तर 4 ते 6 वाजेपर्यंत तिचे ट्युशन क्लासेस असतात आणि याला एखादी तास टीव्ही बघितल्यानंतर जे आहे ना मी याला एखादी तास मी घेऊन बसते. म्हणजे याचं ट्युशन जे आहे ना मी घरचं ते होम ट्युशन ते बंद केलं आणि आता मी स्वतःच याला घेऊन बसते. सो 1 ते 2 तास मी याला घेऊन बसते. सो आता वाजलेले आहे 5 वाजता मी याला घेऊन बसले आणि तसंही बाहेरचं वातावरण थोडं थंडच आहे आणि बादल आहे, म्हणजे थोडं पाऊस थोडं बादल असं आहे. आणि भरपूर कपडे मी वॉश केले होते, म्हणजे खूपच जास्त कपडे, म्हणजे जेवढे माझे मुलं येईपर्यंत मी कपडे वॉश केले होते. भरपूर कपडे होते, गावाकडून आणलेले कपडे होते, त्यानंतर चिऊच्या पप्पांचे. सो बाहेर कपडे वाढत होते. म्हटलं चला आता जोपर्यंत याची म्हणजे याचं स्टडी होत नाही तोपर्यंत मी कपडे बाहेरच ठेवले. याला थोडं समजावून सांगितलं. त्यानंतर लगेच जे आहे ना म्हणजे कसे 7 वाजले कळलंच नाही, अगदी 7 वाजलेले होते. म्हटलं चला आता बाहेरचे कपडे वगैरे सगळे घेऊन यावे. तसेही मी मशीनमध्ये ड्राय करायला टाकले होते, त्यामुळे लवकर सुकले.
सुकले. आणि आजकाल म्हणजे पावसाळ्याचं ना कपडे सुकण्याचा इतका प्रॉब्लेम येते की खूपच जास्त. म्हणजे मला सकाळी असं वाटत होतं की मी एवढे कपडे वॉश केले, सुकतील की नाही सुकतील. त्यातले 50% कपडे तर माझे ओलेच होते. म्हणून म्हटलं, आणि माझ्याकडे जागाही नव्हती म्हणून मी असंच बकेटमध्ये गोळा करून ठेवून दिले होते. सो आता बाकीचे जे सुकले कपडे ते मी काढून घेतले. त्यानंतर ओले कपडे स्टँडवर टाकून घेतले. आणि पावसाळ्यामध्ये ना खरंच स्टँडचं खरंच खूप काम येत असते. कारण बाहेर जर आपण कपडे म्हणजे वाळत टाकले ना तर ते म्हणजे एकतर पावसामुळे ओले होणार, नाही तर ते दिवसभर काही सुकणारच नाही. म्हणून मी काय करते ना, अधेमध्ये स्टँड बाहेर किंवा आतमध्ये जे आहे ते घेऊन येत असते. सो वेदांचं काही म्हणजे त्याचं होमवर्क जे आहे ते बाकी होतं, म्हणून म्हटलं मी कपड्यांच्या घड्या करते, तोपर्यंत तू तुझा होमवर्क कर. सो तो होमवर्क करायला बसला होता. त्यानंतर चिऊ पण आली होती क्लासेसवरून, तिने पण तिचं होमवर्क केलं. आणि मी इथे कपड्यांच्या घडे करता करता जे आहे ना दोघांकडे असं त्यांना सांगत होती की हे असं तसं. आणि वेदांतला तर खूपच दर 2 मिनिटांनी त्याला सांगत राहावं लागते की लिही रे बाबा, कर रे बाबा लवकर, नाहीतर त्याला एकदा जो म्हणजे त्याचं माइंड जर इकडे तिकडे गेलं ना तर तो खूप वेळ लावत असतो. त्यानंतर आली किचनमध्ये भांड्यांचा तुम्ही बघू शकता, खूप जास्त भांडी होती आज. टिफिन वगैरे सगळे घसून काढले होते. त्यानंतर आता चिवला जे आहे ना म्हणजे भूक लागलेली आहे, कारण तशीही ती जेव्हा क्लासला गेली ती फक्त मुंगफली खाऊन गेली. म्हणून म्हटलं तिला जे आहे ना शेवया बनवून देते. त्याआधी इथे मी गॅस वगैरे सगळं स्टँड वगैरे बर्नर वगैरे लावून घेतलं. आणि लगेच जे आहे ना म्हणजे माझ्या लक्षात आलं जेव्हा मी बेसिनकडे बघितले. सो हे कपडे माझे सुकवायचे बाकीच होते, कारण बाहेर जागाच नव्हती. म्हणून मी इथेच नळावर जे आहे ते टांगून ठेवून दिले होते. सो ते क्लॉथ सुकवून आले. त्यानंतर लगेच फ्रेश झाली, कारण तसंही सायंकाळ झालेली आहे आणि आता स्वयंपाकाचा वेळ जो आहे तो झालेला आहे. म्हटलं चला स्वयंपाक करण्याआधी थोडं स्वतःला छान फ्रेशन अप करून, थोडं स्किन केअर रुटीन जो असतो तो फॉलो करून मी इथे आली शेवया बनवण्यासाठी. सो तिला गोड शेवया खूप जास्त आवडतात, म्हणून म्हटलं चला तिला शेवया बनवून देते. म्हणजे जोपर्यंत माझा स्वयंपाक होईल तोपर्यंत तिला थोडं म्हणजे ती थोडं तिचं पोट भरलेलं राहील. आणि अशा पद्धतीने इथे मी थोडेच बिलकुल क्वांटिटीमध्ये थोडे शेवया मी इथे बनवून घेतलेले आहे. चला या स्वीटनेस सोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. अशा प्रकारचं असतं माझं दिवसभरचं रुटीन. आणि आय थिंक मला असं वाटतं की सर्वसाधारण गृहिणींचं रुटीन बऱ्यापैकी सेमच असतं. तरी पण मला कमेंटमध्ये सांगा तुमचं रुटीन कसं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.